ते नसताना सुद्धा पुण्यात धरण वाहिलंय. राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला. पूर परिस्थितीवरून निशाणा. राज्यातील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळते. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच पुण्यात पावसामुळे पाणीबाणी अशी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. खडकवासला धरणातून पाण्याचा अधिक विसर्ग सोडण्यात आल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचं सांगत महापालिकेतील एका अधिकाऱ्याचं निलंबनही करण्यात आले. मात्र परिस्थिती सर्वच जण जबाबदार आहेत. सध्या प्रशासनाकडे जबाबदारी असल्याने प्रशासनच जबाबदार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरेंनी पुण्यातील परिस्थितीवर भाष्य करताना पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा टोला लगावलेला आहे. पुण्यातील पूरस्थिती हाताळण्यावरून राज ठाकरे आणि महापालिका आणि राज्य सरकारला लक्ष केले. पुण्यातील परिस्थितीवरून पुन्हा एकदा पुणे शहराचं विस्तारीकरण आणि नागरिकीकरण भाष्य केले आणि पुण्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीवर भाष्य करताना केवळ एका अधिकाऱ्यांचं निलंबन करून हा प्रश्न सुटणार नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटले. राज्य सरकारला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना स्वतः लक्ष घालावं लागणार आहे. माजी नगरसेवकांनी नीट जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. कोणताही प्रकल्प आणताना सर्वांना विचारात का घेतलं जात नाही? लोकांशी पत्रकारांशी का बोलत नाहीत? आपापसातले हेवेदावे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसले तर हा प्रश्न सुटेल. कोणा एका पक्षाचं हे काम नाही आहे असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. तसेच पुण्यातील परिस्थितीवर भाष्य करताना अजित पवारांना टोला लगावलाय. राज्यात 2 उपमुख्यमंत्री आहेत. एकतर पुण्यातीलच आहेत ते या ठिकाणी नसताना धरणातून पाणी वाहलंय. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का असा मिश्किल टोला राज ठाकरे यांनी नाव न घेता अजित पवारांवर केलेला आहे. शासन किंवा सरकार ह्या सगळ्या टाउन प्लॅनिंगसाठी आणि स्ट्रक्चरसाठी कुठेतरी कमी पडते का? अर्थातच त्यांचं लक्षच नाहीये कोणाचं. म्हणून आपण टेस्टेच बोलतो असं नाही का वाटतं मला. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सगळ्या एजन्सीज एकत्र काम करत नाहीत, त्याच्यामुळे झालेला हा सगळा विचका आहे. मला असं वाटतं आपण ना ज्या गोष्टी बोलतो ना हे रॉकेट सायन्स नाहीये. हे अत्यंत सहज शक्य होणारी गोष्ट आहे ही. पण याच्यामध्ये जर समजा मुळापासून जर समजा तुम्ही बसलात आणि त्याच्यावरती जर समजा खर्च झाला आणि लोकांना कळलं की याच्यातनं उद्या समजा अशा प्रकारे बघा पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाहीये, पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही. या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल? आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 2 आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं. आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? हे काही जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी जाते. जगात अशी सगळेच शहर आहेत की ज्याच्यामधून नदी जाते. ते काय करतात आणि मग आपल्याकडे का नाही होत गोष्टी? इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी पुणे.